कामावरून मिठाई भेटली आहे. तर आपण थोडी खावते तुम्हाला मी म्हणजे की तुम्हाला मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला आयुष्यात जे आहे ना, जे तुम्हाला पटतंय ना ते मित्रांनो करा. तर हे भावनो, गुड मॉर्निंग. सकाळच्या वेळेत 5:05 वाजता मी चाललो कामावरती. तुम्ही माझ्या इतक्या लोक कामावर चाललाय. तर आमची परिस्थिती अशी मित्रांनो, तर ती सकाळ 5ला चालू होती. तर मी चालू कामावरती. तर आपल्याला सुरुवात झाली. तर चला तुम्हाला मस्त बघा एन्जॉय करून मित्रांनो तुमच्यावर पण चला. तुम्हाला वाटत आम्ही कुठून चाललोय. तर सध्या तर आम्ही चाललोय घरी. कामावर सुट्टी झाली आमची आणि कामावर जायचं मस्त इच्छा होत नाही हो, पण पर्याय नको जावं लागतंय. कारण की काय गोष्टी असतात जे आपल्याला मनाविरुद्ध करायला लागतात, है नाही. आणि दुनियात किती गोष्टी आहेत आपण मनाविरुद्ध करतो, भरपूर गोष्टी आहेत ना, करायला लागतंय, त्याला पर्याय नाही. हा म्हणजे बघा, आणि कसं आहे, वेळ काळ आणि संयम या सगळ्या गोष्टी बघून माणसाला चालायला लागतं. त्यामुळे मित्रांनो आता आम्ही चाललोय रूमवरती घरी. आता थोडं जेवण करायचं, जेवण करून भाऊन थोडं झोपायचं, आराम करायचा आणि परत भाई 5ला उठायचं. म्हणजे आता ते 5ला, सकाळ 5ला नाही, आता 5ला उठायचं, थोडं फ्रेश बी व्हायचं, कुठेतरी जायचं मस्त पैकी, फोटो काढायचं, छोटे काढायचं, तुम्हाला टाकायचा. हा तर आपण भाऊ थोडं जेवण करू, तुम्ही पण जेवण करून घ्या, ठीक आहे. तर चला म्हणतंय सोबत जेवण करून घ्या. जेवण महत्वाचं आहे, जेवण केलं पाहिजे लक्षात. खाशील तर उशीर तर असंच असेल, जेवण महत्वाचं आहे. आता भावानं आपण जाऊ, आता मस्त पैकी जेवण करू, ठीक आहे. तुम्ही पण जेवण करा, आम्ही पण जेवण करतो. चला. हो ना, तुम्ही आता माझ्या की तुझा जोरदार कुठे गेला, तर मित्रांनो तो गेला घरी. आणि सध्या मी माझं चालू घरी, तो गेला त्याच्या रूमवरती आणि मी चालू होतो जेवण करायला. कसं आहे, जेवलं पाहिजे जरा, काय म्हणायचं, जेवलं पाहिजे, जेवल्याशिवाय काय होणार नाही. तर आता थोडं जेवण करू भावानं, तुम्ही पण जेवण थोडं करून घ्या, ठीक आहे. चला आता थोडं आपण जेवण करून घेऊ. फायनली आपलं जेवण आलंय, तुम्ही बघताय बघा. सध्या आता मी जेवण करतोय आणि कसं आहे, जरा जेवण केलं पाहिजे म्हणजे तब्येत जरा चांगलं असते, काय म्हणता. तर तुम्ही पण जेवा या, आपण जेवण करू, ठीक आहे. तर चला मित्रांनो जेवण करू आपण. तर मित्रांनो फायनली आता मी रूमवरती आलोय आणि रूमवरती आलो जरा कसं जरा बरं वाटलं. शरीराला म्हणजे कामाला लय थकत रे, म्हणजे नको वाटतंच काम, कंटाळा येतो. आणि सध्या पावसाचं पण वातावरण आहे, म्हणजे पाऊस तर येतोच, पण मित्रांनो गरम पण लय होते. कारण की भावने मुंबई आहे, तर म्हणजे गरमी तर कायम राहते मुंबईत. आणि सध्या आता आलो रूमवरती, आता सध्या आता झोपायचं, थोडा आराम करायचा आणि परत 5 वाजता उठायचं मित्रांनो. तर म्हणजे आणि ही कसं आहे, ही म्हणजे आता वाटतं ना पोरांना बाबा की हे गाव मुंबईला गेल्यावर जरा भारी असते, म्हणजे पोरं म्हणजे जगणं बिगणं काय म्हणायचं, बरोबर आहे. तर असं काय नसतं मित्रांनो, कधी लक्षात ठेवा. आणि एक गोष्ट म्हणजे की तुम्हाला मी सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्हाला आयुष्यात जे आहे ना, जे तुम्हाला पटतंय ना ते मित्रांनो करा. कारण कसं आहे, दुनिया तुम्हाला नाव ठेवणार आहे, तुम्ही चांगले केले काय आणि वाईट केलं, दुनिया तुम्हाला नाव ठेवणार आहे. त्यामुळे तुम्हाला स्वतःला वाटेल असं जगा, लक्षात ठेवा. कारण की कोण कोणासाठी मदतीला येत नाही. आणि एक गोष्ट दुनियात आहे ना, तुम्ही किती दुनिया चांगलं गेले ना तरी ती तुम्हाला नाव ठेवणार कायमस्वरूपी. त्याच्यामुळे तुम्हाला मनाला जे पटते ना ते करत राहा मित्रांनो. कारण की कसं आहे माहिती आहे का, आयुष्यात परत वन्स मोर, आयुष्यात माणसाला एकदाच आयुष्य आहे, त्यामुळे आयुष्यात परत वन्स मोर नाही. त्याच्यामुळे मित्रांनो बिंदास जगा. म्हणजे मी तर म्हणतो फुल आयुष्य आरामात जगा, पण नुसतं जगा म्हणजे तसं जगायचं नाही. सगळं बघून मित्रांनो, आपलं घरदार बघून, फॅमिली बघून, सगळं बघून मस्तपैकी जगा. आणि मला तुम्हाला एवढं सांगणं आहे, म्हणजे तुमचा छोटा भाव किंवा मोठा भाव असं म्हणून तुम्हाला मी सांगतो की आयुष्य मस्तपैकी जगा, सुंदर असं. तर आपण थोडा आराम करू, ठीक आहे. तर चला, तुम्ही पण थोडा दुपार झाले तर दुपार थोडा आराम करा. तर मित्रांनो फायनली उठलो बरं का, आणि काय भारी वाटते म्हणजे झोप, म्हणजे कसं आहे, झोप माणसाची पूर्ण झाली पाहिजे, कमी कमी 6 तास तरी झोप झाली पाहिजे, बरोबर नाही. तर आपली झोप म्हणजे झोपला तर मी झोपेतून उठलो, आता वाजले तर 6 वाजले ते. आणि सध्या तुमच्या भावाला माझ्या झोपेतून उठलं पहिला चहा लागतो. तर आपण चालू चहा प्यायला, ठीक आहे. तर चला आपण पहिला चहा पिऊ मस्त पैकी असा थोडं राडामध्ये. तुम्ही पण मित्रांनो चहा जावा, चहा प्यायला चांगला असतो. तर चला आपण मित्रांनो चहा पिऊ. बघा मित्रांनो, लगेच गाड्याचा फोन चालू, गाड्याला वाईट बिदम निघत आहे बिना फोनचं. आणि बाहेर आले गाड्याचा फोन चालू असतो. तर आम्ही चालू चहा प्यायला आणि संध्याकाळी जरा चहा प्यायला चांगलं असते, काय म्हणता, बरोबर नाही. तर तुम्ही बी जरा चहा प्याय जावा, म्हणजे कसं आहे चहानं जरा एनर्जी आपली तयार होती, त्याची एक वेगळी अंगात ऊर्जा निर्माण होती चहानं. तर या बा गडी जरा साधा फोनवर बीज आहे, तुम्ही काय गडी फोनवर असतो. आणि कसं आहे जरा चहा म्हणजे जीव प्राणी आपली, चहा माणसाला प्यायला पाहिजे लक्षात ठेवा. आणि औषध चहा नाही पाहिजे तुम्ही काहीच प्यायला नाही, काय म्हणा तुम्हाला. तर जरा आपण थोडं चहा घेऊ. आणि सध्या मध्ये थोडा अंधार पडलाय, त्याच्यामुळे माझा तुम्हाला चेहरा वगैरे दिसत नसेल. आणि हे बघा सध्या आता आम्ही सिग्नल आहे, म्हणजे आमचं सिग्नल काय सगळे असतात, काय विषय नाही.
पण इथल्या सिग्नल मध्ये मित्रांनो ट्रॅफिक मारणार असते. तुम्हाला एक मिनिट मी दाखवतो. आणि सध्या आता आपल्या चहाचा पण अड्डा आलाय. जर आपण काय नेहमी चहा पितो तुम्हाला तर माहितीच आहे, बरोबर आहे. आज आपण तिथे पोहोचलोय. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. गडी इथं आहे बघा, तयार आहे बघा. तुम्ही जाऊ शकता. कसं आहे या महाराज खतरनाक काम. तर तुम्ही बघताय बघा, असा खतरनाक विषय असतो. आणि हा तो सिग्नल तिथं आम्ही तिथं बघू शकतो हे बघा. इथं आपण भाई आपला अड्डा आणि आमचा ड्रायव्हर आहे बघा. हो. तो भाई अपने को स्पेशल चाय दिया है भाई ने. अभी हम अभी कैसा लेंगे इसको, एक एक किलो ड्रायव्हर ठीक आहे. थँक्यू. अरे बघा असा चहा जरा प्यायला लागतो. जरा मस्त वातावरण काय भारी आहे बघा. आणि आता तर मित्रांनो चहामध्ये सुरूसाठी हो याला बोलतो चाय जी लय विचार चहाचा. आणि जरा बाहेर वाटतं रे जरा थंडी होता चहा प्यायचं म्हणलं ना लय मजा येते आहे ना. तुम्ही बरोबर करून चहा प्यायला जावा. चहा पे जावा याला जा आधार कार्ड तर आपण तुम्हाला चहा पाजू पे जावा चांगला असतं जरा तर हे बघा. बद्री स्ट्रीट कॉर्नर कसं बॅनर लय मोठा होता पूर्ण दुकान करून लय भारी बनवलंय ना. मस्त आहे असं कॅफे टाईप दुकान आहे. बद्री स्ट्रीट कॉर्नर असं लिहिलंय. हा जो सिग्नल आहे घातल्याचा या म्हणजे फ्रंट साईड मित्रांनो दुकान आहे. एक नंबर चार दुकान आहे. तुम्ही चहा प्यायला जावा इथं. आता आपण थोडा चहा पिऊ ठीक आहे चला. तर भावानो फायनली आपण आलो रूम वरती. चहा जरा पिलो. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायचं मित्रांनो आपल्याला आज कामावरून मिठाई भेटली आहे. तर आपण थोडी खावते तुम्हाला मी दाखवतो ना की आपण काय काय भेटले ते ठीक आहे. तर चला आपण तो बॉक्स ओपन करू चला. तर मित्रांनो हे बघा हे जे मिठाईचा डब्बा. तर आपण हा ओपन करू बघू आपण याच्यामध्ये काय आहे. तर चला आपण बघू काय विषय आज काय कामानं दिले काय काय माहिती काय बघू. तर बघू चला या. तर मित्रांनो खतरनाक अशी मिठाई दिली बरं आपल्याला. हे बघा यात काजू कतरी ही म्हणजे बर्फी लय खतरनाक क्वालिटी आहे. तर आपण थोडी टेस्ट करू. तुम्ही पण भावना टेस्ट करा. हे बघा कसं दिसतंय बघा. कसं आहे दिसतंय का काय माहिती आयला. हे बघा एक नंबर आहे भावानो. तुला खाऊ आपण तुम्ही पण या खायला मिठाई दिसते एवढी क्वालिटी आता खाताना कशी लागते बघा आपण ठीक आहे. तर चला खाऊ. तर मित्रांनो ही काजू कतरी आहे एवढी क्वालिटी लागते ना तुम्हाला आता काय सांगू लय बरं लागते मित्रांनो. आता तुम्ही म्हणता ही अचानक तुला मिठाई कशी भेटली कामावरून. तर मित्रांनो ही मिठाई आपल्या मॅडमच्या मुलीच्या मुलाचा बर्थडे होता. तर त्यांनी मिठाई आपल्याला वाटली सगळ्या पोरांना. त्याच्यात तुमच्या भावाचा नंबर लागलाय मिठाईमध्ये. आणि एक नंबर अशी मिठाई लागते बरं का लय भारी लागते या. तुम्ही मित्रांनो खायला या. आणि जरा माणसाला जरा गोड खावं म्हणजे माणूस कसं गोड बोलतो जरा ऐक नाही म्हणजे आपण कसं म्हणतो गोड घ्या गोड गोड बोला. हे तसं आहे काजू कतरी खावा गोड गोड राहावा मस्तपैकी आयुष्य सुंदर आहे. मस्त खा जावा पी जावा निवांत राहा जावा काय म्हणायचं. पैसा काय कामावायचा आहे हो पण शरीर महत्वाचं आहे. तर मित्रांनो या खायला थोडं या. हे बघा कशी आहे बघा फुल राडा एक नंबराची क्वालिटी मिठाई आहे मित्रांनो. फायनली मी आता आमच्या खानावरती चालू आहे जेवण यायला. सध्या जेवण ते चालू आहे. बघा सध्या जेवण चालू आहे. आणि आता मी जेवण येणार आहे रूम वरती. जेवण करायचं आणि थोडं झोपायचं. आता आपण चला आता डब्या जरा सध्या आता मी डबा घेऊन आलो इथे. आणि आता ते डबा भरतायत आमचा. तर आपण चला थोडं जेवण घेऊ आणि रूम वरती जाऊ. चला मित्रांनो फायनली आता 9 वाजलेच आहे. आणि आम्ही आता म्हणजे मी चालू डबा आणायला खानावळीतनं. तर बघा आता हा डबा आहे आपला. आता आपण डबा घेऊन जाणार आहे खानावळीकडे जेवण आणायला. तर चला मित्रांनो आपण जेवण आणू थोडं जेवण करू चला. तर मित्रांनो फायनली आपण जेवण करायला बसलो बरं का. आणि हे बघा सध्या आपलं इथं जेवण आहे हे बघा तुम्ही बघता. हे आपलं व्हेज आहे आणि त्यांचं आहे ते नॉन व्हेज आहे. हे बघा ड्रायव्हर आहे आमचे. सध्यात आम्ही जेवण करतोय. तर मित्रांनो तुम्ही पण जेवण करा या. तर चला आपण थोडं जेव मस्त वगैरे असं सुंदर. तर चला मित्रांनो अशा प्रकारे आपलं जेवण झालंय बरं का. आणि जेवण झालं प्लस आपला आजचा दिवस पण संपलाय. तर आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये ठीक आहे. आणि आपल्याला सबस्क्राईब करून जावा. तर आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये. तर जय महाराष्ट्र मित्रांनो. तर चला आता थँक्यू फॉर वॉचिंग.